खबर ज़िले की न्यूज़ में आपका स्वागत है। निर्दलीय प्रत्याशी राजेश मिश्रा की कई जगहों पर सभाएं। कैलाश टेकड़ी, शास्त्री नगर, कवाड़ी नगर, तानाजी नगर, केशव नगर, मोहता मिल चाल की सभा में बड़ी संख्या में उमड़े लोग। अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्र के निर्दलीय उम्मीदवार राजेश कृपाशंकर मिश्रा ने आज 12 नवंबर को शाम 7 बजे कैलाश टेकड़ी, कवाड़े नगर, तानाजी नगर, केशव नगर, मोहता मिल चाल जैसे कई स्थानों पर प्रचार सभाएं की, जिसमें महिलाएं मतदाताओं की लक्षणीय संख्या थी। इन सभा के दौरान महिला मतदाताओं ने आश्वासन दिया कि प्रेशर कुकर को ही हमारा मतदान मिलेगा। इस मौके पर पुरुष मतदाताओं के साथ साथ बड़ी संख्या में महिलाएं मतदाता मौजूद रही। महिला शक्ति द्वारा मिला विश्वास से अब अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्र में निर्दलीय उम्मीदवार राजेश मिश्रा की जीत की आशाएं बड़े पैमाने पर बढ़ गई है। मतदारसंघ म्हणजे अकोला पश्चिम। मी सगळ्यांना अतिशय कळकळीची विनंती करतो, यावेळेला जर आपण चुकलो तर आपल्याला खूप मोठी शिक्षा त्याची भोगावी लागणार। एक व्यक्ती उभा आहे, त्यांनी महानगरपालिकेच्या दरवाजाला टिपू सुलतानांचं नाव दिलं, आणि एक व्यक्ती उभा आहे त्याच्या विरोधी पार्टीमध्ये ज्यांनी ते नाव सँक्शन केलं। या दोन्ही मधला गुन्हेगार कोण? दोघंही ना, दोघंही तेवढेच गुन्हेगार आहे। मग कोणत्या अधिकाराने तुम्ही स्वतःला हिंदू हा शब्द प्रयोग करायचा अधिकार आहे तुम्हाला? ज्या वेळेला तुमच्या हातात सगळी सत्ता होती त्यावेळेला तुम्ही जर या विषयाचा विरोध केला असता की नाही, या गेटला, या दरवाजाला ते नाव लागू होऊ शकत नाही आणि ते आम्ही करू शकत नाही, तर अकोलेकर सगळे नागरिक त्याच्यावर त्यांना समर्थन दिलं असतं। पण तसं न करता बंद दरवाजा चर्चा करून त्या टिपू सुलतानचं नाव त्या मोठ्या दरवाजाला देण्यात आलं। हा आपल्या अकोला पश्चिम मध्ये राहणाऱ्या सगळ्या किंवा अकोला शहरात राहणाऱ्या सगळ्या हिंदूंचा मोठा अपमान आहे। बरेच हिंदुत्वाचे छाती बडके बनवणारे लोक उभे आहेत, पण खरं हिंदुत्व काय असते हे मला वाटते आपण रोज पेपर उघडला, महानगरपालिका जेव्हापासून अस्तित्वात होती आणि आमचे राजूभाई जेव्हापासून नगरसेवक होते, पेपर उघडला आणि आठवड्यातून एकदा तरी मोठ्या प्रमाणात न्यायासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी राजूभाऊंनी आंदोलन केलं नाही असं एकही आठवड्याचा पेपरमध्ये वाचलं नाही। एक आठवडा असा नाही की जिथे राजूभाईंनी न्यायासाठी लढाई नाही लढली। स्वतःचं हिंदुत्व सिद्ध करणाऱ्या राजूभाईंना अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। दुसरी 1-2 मिनिटं अजून तुमची मी घेणार आहे। बघा, अकोला पश्चिम मध्ये 30% मतदान हे 50% वोटिंग जर आपण 4 लोकांमध्ये डिवाइड केलं तर ते 30%चे 90% वोटिंग होणारा माणूस केव्हा आपल्या उरावर बसेल हे सांगता येणार नाही। त्याच्यामुळे डोळे उघडे ठेवून खरोखर ज्याचं हिंदुत्व सिद्ध झालेलं आहे, ज्याचं हिंदुत्व पदोपदी सिद्ध होते, अशा प्रखर हिंदुत्ववाद्याला आमच्या राजूभाई मिश्रांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे। या वेळेला जर आपण चुकलो तर ती चूक आपल्याला खूप महागात पडणार आहे। करता आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे की हिंदुत्व डोक्यात ठेवून, हिंदुत्वासाठी खऱ्या अर्थाने लढणारा माणूस डोळ्यासमोर ठेवून आपण राजूभाईंच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। मी पण समाज कार्यामध्ये आहे, गेल्या 20 वर्षापासून आहे। मला जेव्हा अडचणी आल्या तेव्हा राजूभाई एका मिस कॉलवर आमच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहिलेले, खंबीरतेने। आणि राजूभाईंसारखे लोक अकोल्यात असल्यामुळे आम्ही इतक्या निर्धास्तपणे आणि इतक्या बिनधास्तपणे समाजाचं काम करू शकतो। आणि या अशा या आमच्या समाज बांधवांचा मला प्रचंड अभिमान आहे। आणि या अभिमानापोटीच मी पुन्हा एकदा आपल्याला कळकळीची विनंती करतो की 100% मतदान करा आणि ते मतदान प्रखर हिंदुत्ववादी, ज्याचं हिंदुत्व सिद्ध झालेलं आहे अशा हिंदुत्ववादी व्यक्तीलाच करावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।